तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे किंवा तुमचं पॅशन काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कुणीही सांगणार नाही आहे. ना त्या गोष्टी फाइंड आउट करायला कोणी तुम्हाला मदत करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर ह्या गोष्टी फाइंड आउट करायच्या असतील ना, तर तुम्हाला ट्रायल अँड एररची मेथड वापरावी लागेल. मुद्दा काय आहे की जोपर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टींना तुम्ही चान्स नाही देणार आहे, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की ती गोष्ट तुम्हाला वर्थ इट आहे का, किंवा ती ॲक्च्युली तुमचं पॅशन आहे का, किंवा तीच गोष्ट तुम्हाला करायची आहे का, ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. विराट कोहलीचं एक्झाम्पल घ्या किंवा शाहरुख खानचं घ्या. त्यांना थोडी माहीत होतं की बाबा मी मी पुढे जाऊन बेस्ट ॲक्टर होईन जगातला, बरोबर ना. त्यांनी त्यांचं 100% दिलं, ट्राय केलं, राईट, चान्स दिला त्यांनी त्यांच्या ॲक्शनला. सो दॅट्स इट. तोच एक मुद्दा आहे. जोपर्यंत आपण चान्स नाही देणार आहे तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आणि जेवढं जास्त तुम्ही ओव्हर थिंक कराल कुठल्या गोष्टीच्या बाबतीत किंवा जास्त प्लॅनिंग कराल, तेवढं तुमचं प्रोकास्टिनेशन वाढेल आणि तुमचा प्लॅन डिले होत राहील. इट्स ऑफ नो यूज. सो रॅदर दॅन वेस्टिंग टाईम, स्टार्ट टेकिंग ॲक्शन आणि एक एक गोष्टी सॉर्ट आउट करत चला, जेणेकरून तुम्हाला जेवढे ऑप्शन तुमचे तुम्ही क्लिअर करत जाल तसं तसं तुम्हाला कळून येईल की तुम्हाला काय पाहिजे, कुठल्या गोष्टीमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे. दॅट्स इट.